मराठवाड्यातल्या 65 महाविद्यालयांचे पदव्युत्तरचे प्रवेश रोखले. त्रुटी दूर केल्या नसल्यानं 65 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी करण्यात आली. 113 पैकी 48 महाविद्यालयांनी त्रुटी दूर केल्या. यासाठी 5 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम पाळले नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. विद्यापीठात 189 पैकी 113 महाविद्यालयातच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया. रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोपांचा बॉम्ब टाकलाय. पुण्यातील पार्टीच्या ठिकाणाहून पोलिसांनी 10 मोबाईल जप्त केले होते. त्यातील एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील फोटो सापडल्याचा दावा चाकणकरांनी केलाय. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्यानं अनेक मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोपही चाकणकरांनी केला. पुणे पार्टी प्रकरणामध्ये अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणात खेवलकरांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही चाकणकरांनी केली आहे. या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले. त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत. मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे. या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते. आरोपांचे पुरावे द्या, दोषी असेल तर माझ्या जावयाचीही पाठराखण करणार नाही असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. एसआयटीत कशाला, अगदी केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा असं आव्हान खडसेंनी दिलंय. एक महत्त्वाची अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या फारोळा भागातील काही कुटुंबांनी एक पैसा जोडून 5 वर्षांपूर्वी घराचं स्वप्न साकार केलं. हरिकुंज या नव्या इमारतीमध्ये ही कुटुंब राहायला लागली. पण अवघ्या 5 वर्षात या इमारतीची अवस्था अशी झाली आहे की रहिवाशांना आता मंदिरात आसरा घ्यावा लागतोय. लेकरा बाळांसह ही कुटुंब गेल्या आठवड्याभरापासून हालअपेष्टा सहन करतायत. पण या सगळ्याला कारणीभूत असणारा बिल्डर मात्र कोणतीही दाद द्यायला तयार नाही. पोलिसांकडे तक्रार केली, लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवले, पण या रहिवाशांना न्याय मिळाला नाही. एबीपी माझानं घटनास्थळी जाऊन या रहिवाशांची व्यथा जाणून घेतली आहे. पाहूया. मी फारोळा भागातील एका मंदिरात आलोय आणि ही सगळी मंडळी जी आहे ती इथं आश्रयाला आहे. याचं कारण असं आहे की कुठलीही नैसर्गिक आपत्तीमुळे ते इथं नाहीत, तर बिल्डराच्या आपत्तीमुळे हे सगळे इथं आलेत. यांनी स्वतःकडे जे पैसे होते ते सगळे एकत्रित करून कुणी कर्ज काढून घर खरेदी केलं. 1 BHK हे 4 वर्षापूर्वी त्यांनी खरेदी केलं. मात्र 4 वर्षानंतर ती बिल्डिंग इतकी खिळखिळी झाली की ती कधीही पडू शकते. हे आम्ही नाही म्हणत, ही ग्रामपंचायत म्हणते, तहसील म्हणते आणि त्यांनी तसा बोर्ड देखील म्हणजे नोटीस देखील त्या ठिकाणी लावलेली आहे. म्हणून यांना आता त्या इमारत खाली करावी लागली आहे आणि मंदिराचा सहारा घ्यावा लागलेला आहे. किती दिवसांपासून तुम्ही या मंदिरात राहताय आणि कसं राहताय? सर, आम्ही 1 तारखेपासून 1 तारखेलाच हा प्रकार आम्हाला नदरकीस आला आणि 2 तारखेपासून तर आम्ही असं बाहेरच बसतोय. 4-4, 5-5 वाजेस्तोवर असं बाहेरच बसतोय. पण आमचा मालक जो बिल्डर जो आहे तो अजिबात आमची दखल घेत नाही. ही बिल्डरमुळे उद्भवलेली परिस्थिती. आमची इच्छा काय आहे, एवढा काही प्रकार झालेला आहे खराब, ती बिल्डिंग सुस्थितीत नाहीच आहे राहिला. बिल्डिंग सुस्थितीत नसल्यामुळे आमची एकच इच्छा आहे साहेब, ही बिल्डिंग एक तर मोडकळीस आलेली आहे, एकतर पाडावी, नाही तर आजच्या बाजारभावाप्रमाणे आमचे मूल्य द्यावे आणि आम्हाला मोकळं करावं. बिल्डिंगची पूर्ण पाया वगैरे सगळा ठसलेला आहे, पूर्ण बेंड झालेला आहे. किती वर्षापूर्वीचे? आता बघा 2018 मी घेतलेलं आहे. म्हणजे असं 5 वर्ष झाले नाही बरोबर तिला, म्हणजे 6वं वर्ष लागलंय. 6व्या वर्षात जर असं होत असलं तर आमचं पुढचं काय? त्याच्यामुळं असं आमची आजची कंडिशन असं झालेली, मंदिरमध्ये बसून आज
कंप्लेंट आम्ही 4 दिवस झाले इथंच आहे, आमची पगार बंद आहे, सगळं बंद झालेलं आहे सर. आता आमचा हप्ता कसा बसायचा? कालचा हप्ता आमचा कटलाय बँकेचा. त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगून देतात. चिमुकले ते इमारतीमध्ये किती घाबरलेले आहेत आणि जायला ते रडतायत अशी स्थिती आहे. ट्रम्प प्रशासनानं भारतावरती व्यापारिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत व्यापार करताना भारतीय व्यापाऱ्यांची कोंडी होणार आहे. त्यामुळे CAIT या व्यापाऱ्यांच्या भारतीय अत्यंत मोठ्या संघटनेनं अमेरिकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सामान मेरा स्वाभिमान ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत कॅटशी देशभरात जोडलेल्या 40,000 व्यापारी संघटना आणि 8 कोटी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीची खास मोहीम राबवली जाणार आहे. उन्होंने हमसे पंगा लिया है. हम लोग इनके सारे माल का बहिष्कार करेंगे. पूरे साल हम अभियान चलाएंगे और जो भी ये इनके कंपनियों के माल यहाँ बिकते हैं इसको 1 साल में हम पूर्ण तरीके से हम इसको स्वदेशी माल से रिप्लेस कर देंगे. एंड देन दे विल अंडरस्टैंड कि उन्होंने कितना बड़ा ट्रम्प का निर्णय रॉन्ग था. बीडमध्ये 4 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील एका रुग्णालयात गेले असता लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली आदळल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक झाल्यानं हा प्रकार घडल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. या प्रकारानंतर विद्युत विभागाकडून तपासणी करत रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयानं नूतनीकरण न करताच विनापरवाना लिफ्ट सुरू ठेवल्याचं विद्युत विभागाच्या चौकशीमध्ये निदर्शनास आलंय. आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवारांनी ईडीसमोर स्पष्टीकरण दिलंय. कुठल्याही गैरव्यवहारात सहभाग नाही, अनियमितता आपल्या कार्यकाळापूर्वी झाल्याची माहिती अनिल पवारांनी ईडीला दिली आहे. अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीची 10 तास ईडीकडून चौकशी झाली. भ्रष्टाचाराचे आणि बनावट कंपन्यांमध्ये गैरव्यवहारातील रक्कम वळते केल्याचा आरोप अनिल पवार यांच्यावर आहे. अनिल पवार यांची आजही ईडीकडून चौकशी होईल अशी शक्यता आहे. शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचा गड असलेल्या विक्रोळी विधानसभेमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत विक्रोळीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीनं पक्षप्रवेश आणि विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षा चालकांना विमा वाटपही करण्यात आलं. मुंबईतील मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्यानं रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. एप्रिल ते जून या 4 महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी 14 लाखाहून अधिक विनातिकीट प्रवाशांकडून 86 कोटींचा दंड वसूल केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसुलामध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करूनच रेल्वेनं प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांची विक्री केली जाणार आहे. ही विक्री प्रक्रिया ई-लिलावाद्वारे होणार असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला 12 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. या ई-लिलावाचा एकत्रित निकाल 29 ऑगस्टला जाहीर केला जाईल. मुलुंड, गव्हाणपाडा, कुर्ला स्वदेशी मिल, तुंग पवई, कोपरी पवई, चारकोप आदी ठिकाणी हे गाळे आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर कंपनीनं आता उरलेल्या कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ केली आहे. या पगारवाढीचा फायदा कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील 80% कर्मचाऱ्यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांना किती टक्के पगारवाढ झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. कंपनीनं कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून पगारवाढीची माहिती दिली आहे. मुंबईच्या कांदिवलीतील समतानगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुटखा विकणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांवर हल्ला केलाय. सिगारेट आणि गुटखा विकणाऱ्या व्यक्तीविरोधात स्थानिकांनी तक्रार केली होती आणि त्या संदर्भात कारवाईसाठी गेले असता ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरच्या कुही तालुक्यातील वग गावामध्ये चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्यानं आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय. शेतातून काम आटपून आई आणि मुलगा घरी परतत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. तर या घटनेनं वग गावामध्ये शोककळा पसरली आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यामध्ये वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या वनरक्षकाला गोंदिया इथून अटक करण्यात आली आहे. रणजित दुर्योधन असं आरोपी वनरक्षकाचं नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात होती. त्यावेळी नराधम अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार केला.
बातमी अहिल्यानगरमधून आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका जिल्हा परिषद शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी 5 जणांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील शाळेत गेले तेव्हा प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही कुटुंबियांचा आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय फुंदे फरार असून इतर 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. लग्न तोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकरानं चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुमथी गावामध्ये ही घटना घडली आहे. प्रेयसी गंभीर जखमी असून तिच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यामध्ये पहाटे 4:30 वाजता कोथरूडमधील सुतार रुग्णालयाजवळ असलेल्या गोल्डन बेकरीला भीषण आग लागली. बेकरीमध्ये अडकलेल्या 6 जणांची स्थानिक नागरिकांनी सुटका केली. यानंतर अग्निशमन दलाची 5 वाहनं घटनास्थळी दाखल होत 3 मजली इमारतीत राहणाऱ्या सुमारे 30 रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवलं. तर बेकरीमधून वेळीच जवानांनी 6 सिलेंडर बाहेर घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत आग कशामुळे लागली हे अजून कळू शकलेलं नाहीये. अनेक दिवसांपासून आयफोन 17 सिरीजच्या लॉन्चिंगची उत्सुकता सगळ्या ॲपल युजर्सना लागली आहे. ॲपल कंपनी आयफोन 17 येत्या 9 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे अशी माहिती काही रिपोर्टकडून लीक करण्यात आली आहे. ॲपल कंपनीकडून लॉन्चिंगच्या तारखेसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. गेल्या वर्षी ॲपल कंपनीनं आयफोन 16 सिरीज 9 सप्टेंबरला लॉन्च केली होती. त्यामुळे आयफोन 17 येत्या 17 सप्टेंबरला लॉन्च होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ॲपल कंपनीनं भारतात गुंतवणूक करण्याऐवजी त्यांनी अमेरिकेत गुंतवणूक करावी असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अखेर ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना टिम कुक यांनी मोठी घोषणा केली. ॲपल कंपनी अमेरिकेत उत्पादन वाढवण्यासाठी $100 अब्ज म्हणजे जवळपास 9 लाख कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. ॲपलच्या या निर्णयामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे. याआधी ॲपलनं 4 वर्षात $500 अब्ज म्हणजे जवळपास 44 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्हणजेच ॲपलची 50 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती परत येत आहेत. लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीचा 17वा सीझन 11 ऑगस्टपासून सुरू होतोय. अमिताभ बच्चन यांनी नुकतीच या संबंधात एक पोस्ट केली. पुन्हा काम सुरू, सकाळी लवकर उठणं, लवकर काम सुरू करणं. केबीसीच्या नव्या सीझनचा पहिला दिवस नेहमी तणावग्रस्त असल्याची पोस्ट बिग बींनी केली. 17व्या सीझनसाठी जहां अक्ल है वहां अकड है ही टॅगलाईन आहे. तब्बल 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात तुफान पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या 1 तासापासून जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकरी देखील सुखावलाय. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये केदारेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. 12,000 कोटींचा निधी खर्च करून भव्य मंदिर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदेंनी दिली आहे. एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया. सोलापूरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय. शरणू हांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे, तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्याचं नाव आहे. याच अमित सुरवसेनं याआधी पडळकरांच्या गाडीवर देखील हल्ला केला होता. सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सतर्कतेनं अपहरण झालेल्या शरणू हांडेचा जीव वाचलाय. दरम्यान पोलिसांनी संशयित सुरवसेसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. आफताब, प्रज्ञा, खरं तर शरणू हांडे आणि अमित सुरवसे हे दोघंही आमदार गोपीचंद पडळकर याचा शरणू हांडे समर्थक आहे, तर रोहित पवार यांचा समर्थक अमित सुरवसे आहे. खरं तर 2021 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती अमित सुरवसेनं हल्ला केला होता आणि तो राग मनात ठेवून मे महिन्यामध्ये शरणू हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण केलेली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता. या मारहाणीचा आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसे याने काल पुण्यातून एक झूम कार भाड्याने घेतली सेल्फ ड्रायव्हिंगवरती आणि आपल्या मित्रांसह तो सोलापुरात आला. शरणू हांडे याला त्यानं सोलापुरातल्या राहत्या घरापासून त्याने अपहरण केलं आणि कर्नाटकच्या दिशेनं जिवे मारण्याच्या प्रयत्नानं तो गेलेला होता. कारण हत्यारं, कोयता आणि वेगवेगळं साहित्य त्याच्याकडे होतं. दोन्ही हातपाय शरणू हांडेचे बांधलेले होते गाडीमध्ये. त्यानं आता मी सोलापूरच्या याच MIDC पोलीस स्टेशनमध्ये आणि जी समोर गाडी आपल्याला दिसते याच गाडीमध्ये शरणू हांडेला अपहरण करण्यात आलेलं होतं. पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये तातडीनं
लक्ष द्यायला सुरुवात केली. ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली होती आणि झूम कार असल्या कारणानं लोकेशन जी आहे ती तात्काळ ट्रेस झाली आणि कर्नाटकच्या दिशेनं जाणाऱ्या या गाडीला पोलिसांच्या पथकाने थांबवलं. त्यावेळेस जखमी असलेल्या शरणू हांडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सुरुवातीला त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि अमित सुरवसे आणि त्याचे जे इतर सहकारी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. खरं तर हे सगळं प्रकरण बघता राजकीय नेत्यावरती आपले असलेलं प्रेम आणि ते प्रेम सिद्ध करण्यासाठी दोन कार्यकर्त्यांमध्ये ते एकमेकाला कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, एकमेकांचं जीव घेण्यापर्यंत जाऊ शकतात, याचं उदाहरण हे सोलापुरात आपल्याला पाहायला मिळतंय. शरणू हांडे आणि अमित सुरवसे अगदी तरुण मुलं आहेत आणि या तरुण मुलांनी अगदी टोकाचं कृत्य करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे. प्रज्ञा. निश्चित. आफताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक